नमस्कार. नेहमीच्या त्याच त्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा अंडा राईस बनवून बघा. अतिशय चविष्ट हा अंडा राईस तयार होतो. बनवायला एकदम सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा अंडा राईस तयार होतो. अंडा राईस बनवण्यासाठी इथे आपण बासमती तांदूळ घेतलेले आहेत 2 वाटी. इथे आपण आता तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे आपण 10 ते 15 मिनिटासाठी तांदूळ भिजवून ठेवणार आहोत. गॅसवर आपण एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवणार आहोत. त्यामध्ये आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. पाण्याला छान उकळल्यानंतर भिजवून ठेवलेले तांदूळ आहेत त्यातील पाणी पूर्णपणे आपण निथळून घेणार आहोत. तांदळातील पाणी निथळून झाल्यानंतर पाण्याला उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ मिक्स करून घेणार आहोत. बिर्याणीला आपण तांदूळ जसे शिजवून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे हा भात तयार करून घ्यायचा आहे. इथे मी हळदीचा जास्त वापर केल्यामुळे पाण्याला थोडासा रंग लालसर आलेला आहे, पण इथे पाहू शकता तांदळाला छान असा रंग येतो म्हणून मी इथे थोडीशी हळद जास्त वापरलेली आहे. 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. भात छान मोकळा आणि मऊ होतो त्याच्यामुळे 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर करायचा आहे. इथे आपण आता भात शिजवून घेणार आहोत. भाताला उकळ आलेली आहे. एकदा आपण आता तांदूळ व्यवस्थित असे ढवळून घेणार आहोत. इथे आता तांदूळ कितपत शिजलेला आहे तो पाहूया. तर इथे पाहू शकता साधारण थोडासा कच्चा आहे. तर इथे आपल्याला आणखीन थोडा वेळ भात शिजवून घ्यायचा आहे. आणखीन इथे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी हा भात छान शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता भात कितपत शिजलेला आहे तो पाहूया. तर इथे पाहू शकता छान मऊसर असे म्हणजे 2 तुकडे होत आहेत. तर इथे आपला हा भात तयार करून झालेला आहे. तर जास्तीचं पाणी आहे ते निथळून घेणार आहोत आणि आपण एका चाळणीवर हा भात मोकळा करून घेणार आहोत. चाळणीवर भात आहे तो आपण अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत म्हणजे जास्तीचं पाणी आहे ते निथळून जाईल. पाणी निथळून होईपर्यंत इथे आपण एका कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. 1 मोठा चमचा आपण इथे बटरचा वापर केलेला आहे. तेल आणि बटर छान गरम करून झाल्यानंतर 2 बारीक चिरून घेतलेले कांदा छान लालसर होईपर्यंत इथे आपण आता परतून घेणार आहोत. कांदा परतून झालेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत इथे आपण आता परतून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. 1.5 चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 1 चमचा आपण इथे बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे आपण आता पावडर मसाले परतून घेणार आहोत. साधारण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे पावडर मसाले परतून घ्यायचे आहेत. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. 1 चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. आलं लसूण पेस्ट बारीक करताना मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा वापरलेली. इथे आपण आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट कांदा आणि टोमॅटोमध्ये परतून घेणार आहोत. एकाच मिनिटभर आपण आलं लसूण पेस्ट परतून घेणार आहोत म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे. इथे आपण आता 3 अंडी ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. मसाल्यामध्ये अंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. साधारण तेल सुटेपर्यंत आपल्याला ही अंडी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. अंडी मसाल्यामध्ये आता व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहेत. अंडी मिक्स करून झाल्यानंतर हा मसाला आपण आता बाजूला करून घेणार आहोत. हा मसाला बाजूला करून इथे आपण आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे. गॅसची फ्लेम स्लो करून झाल्यानंतर इथे आपण 1 मोठा चमचा बटरचा वापर करणार आहोत. 1 चमचा धणा जिरा पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, चवीनुसार मीठ. इथे आपण हा मसाला आता व्यवस्थित असा परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. इथे आता हा मसाला छान परतून झालेला आहे. मसाला छान परतून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे मटण मसाला वापरणार आहोत. मसाले छान तेल सुटेपर्यंत इथे आपण आता परतून घेणार आहोत. मसाले परतून झालेले आहेत. 2 ते 3 अंडी आपण इथे आता उकडून घेतलेले त्याचे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उकळलेले अंड्याचे तुकडे करून घेऊ शकता आणि मसाल्यामध्ये आपण आता मिक्स करून घेणार आहोत.
मसाल्यामध्ये अंडी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहेत. इथे आपण आता भरपूर अशी बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व मसाला आपण आता मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. इथे आता अंडा मसाला छान परतून झालेला आहे. साधारण तेल सुटलेलं आहे. चाळणीवर आपण भात निथळून घेतलेला आहे, तो आपण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे आणि पटापट आपण हा भात आहे तो मसाल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत. इथे आता भात व्यवस्थित असा मसाल्यामध्ये मिक्स करून झालेला आहे. वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी भाताला छान एक वाफ येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. भात छान वाफवून झालेला आहे. एकदा आता आपण भात हा ढवळून घेणार आहोत. अगदीच जेवण बनवायला काहीच सुचत नसेल किंवा नेहमीच्या त्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने झणझणीत असा हा अंडा राईस बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. भात ढवळून झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. एका डिशमध्ये आपण हा भात काढून घेणार आहोत. मस्त गरमागरम वाफळता अंडा राईस आणि सोबत तोंडी लावायला कांदा किंवा लिंबू. नक्कीच एकदा अशा पद्धतीने बेत बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.